आज समरहीन त्यो आवाज। तर मित्रांनो आपण आता इथून निघत आहे, तर दुसऱ्या स्पॉटला जाऊया। तर दुसरा स्पॉट आहे की कावळेसाल नाही तर हिरण्यकेशी मंदिर। तर मित्रांनो सुंदर असं व्ह्यू मिळत आहे इथून बघा, वाह। फक्त डोंगर डोंगर आणि डोंगरामधून जायचं, नदीचं थोडं थोडं पाणी, मध्ये मध्ये जे चमकत आहे ते नदीचं पाणी आहे। सगळीकडं धोका पसरला आहे, फक्त इथं आंबोली घाटमध्ये एवढंच नाही, आणि जर धोका पसरला तर एक नंबर दिसते जागा। आपण थांबलो आहे तिथं बघा मित्रांनो, मी रोडाच्या साईडला थांबलो आहे। तर मध्ये थांबायसाठी सुद्धा जागा नाही आहे, पण थोडंसं पॅच आहे, बघू शकता मेन रोड बाहेरून गेला आहे, तर हे थोडे आतून जागा आहे, तर इथं आम्ही थांबलो आहे। तर चला मित्रांनो, गाडी स्टार्टरच आहे आणि निघूया आपण आता। हेलो कहाँ बड़ा चाबी भी दिया मत ना, एकदम उनके परेशान करा। तर मित्रांनो आपण आलो आहे हिरण्यकेशी मंदिरकडं। पावसाळा सुरू झाला जोरशेत, पण आपण भिजलो नाही, थोड्या वेळासाठी थांबलो होतो, पण आता येताना थोडं भिजलोय, बघू शकता मित्रांनो, मस्त आहे यार, खूप मस्त आहे। आणि पाऊस सुरू झाला आहे तरी पण मी व्लॉगिंग सुरू करत आहे। तर आपण या मंदिराला आलो होतो की फर्स्ट टाइम आलो, त्याच्यामुळे जरा रोड चुकलो, पण परत तिथं एक काकांना विचारलं की कुठं आहे मंदिर, तर आम्ही होतो त्याच रोडाला होतो, पण आपण अर्ध्या रोडापासून वापस गेलो होतो। त्यांनी म्हटलं की तिथूनच अजून 1-1.5 किलोमीटर गेला असता तर बरोबर पोचला असता। तरी आता आपण आलो आहे आणि थोडी पायवाट आहे, चला बघूया मंदिर। मी पण पहिल्याच वेळी बघणार आहे, माझा भाऊ घेऊन आला आहे, तसं तर मी म्हटलं होतं की घरी जायचं आहे लवकर, तर जाऊया आपण। तर बाजून बहुतेक नदी होत असेल, तीच नदी असेल जी मंदिरच्या बाजून आहे। तर मित्रांनो मी सरळ मंदिराकडे जाऊनच तुमच्याशी बोलतो। बघा व्ह्यू, गर्दी खूप कमी आहे, रविवार म्हणजे गर्दी असायला हवी, पण गर्दी खूप कमी आहे। आणि जसं की मी बोललो होतो बाजून नदी होत असेल, तर ही बघा बाजून मोठी नदी नाही आहे, पण नदीचा होळा टाईप त्या टाईपमध्ये आहे, आणि मध्ये मध्ये असे झरे आहेत बघा, हे बघा। खूप मस्त बसण्यासाठी बेंच आहे, पण वेळ सुद्धा अजिबात नाही आहे, वेळ अजिबात नाही आहे बसण्यासाठी। तर आपण आधी मंदिर बघूया, हे बघा। तर मी तुम्हाला मंदिरकडे जाऊनच भेटतो, तर चला भेटूया। तर मित्रांनो आपण पोचलो आहे हिरण्यकेशी मंदिरापर्यंत। बघा मित्रांनो सुंदर मंदिर आहे, एक नंबर। गाय दूध पिया यार।
हाँ गुफा है। नहीं नहीं, यहीं से पानी आता है, वो नदी का उगम स्थान है, मंदिर के नीचे से। जाओ नको, डर रहा है तू पहले। ये नहीं, वो मुंह पे आता था जल्दी। इधर है वही तो रास्ता दिखा। लई मोठे गुफा आती है। हेच की इथनं डोंगर चालू होणार आहे, ही गुफा आहे, इथनच नदीचं उगमस्थान आहे, पाणी इथूनच येत आहे की मंदिरच्या बाजून। तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि अजून आपण आंबोलीमध्येच आहे आणि मी यांना बोललो होतो की 5 वाजता इथून निघूया तर 8 पर्यंत आपण पोहोचेन, पण यांनी इकडं तिकडं करून थोडा टाइम घालून टाइम वेस्ट करून वेळ केला आहे। तर मी विचार केला की होऊ दे, आता रात्र होते तर होऊ दे, पण आता थोडं फिरूनच जायचं। आणि आपण गेलो होतो हिरण्यकेशी मंदिरला जसं की आपण बघितलं, आणि त्यानंतर कावळेसादला जाणार होतो, पण उशीर झाल्या कारणाने तिकडं जाऊ शकलो नाही। तर हे एक स्पॉट आहे जिथं मी येतो, म्हणजे 1-2 वर्ष झाली मला हे स्पॉट माहीत आहे। याच्या आधी खूप जणांना ही स्पॉट माहीत होतं, पण मला माहीत नव्हतं खास करून। तर या स्पॉटला आता जात आहे, बघूया काय काय होतं आहे। मी लास्ट टाईमला या स्पॉटला गेलो आहे, पण लास्ट टाईमच्या स्पॉटला मी हा व्हिडिओ घातला होता तर तेवढे व्ह्यूज नव्हते, पण शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ घातला तरी भरपूर व्ह्यूज आले मित्रांनो, नाही म्हटला तर पण 3500 व्ह्यूज आले फक्त 2 दिवसामध्ये। तेव्हा माझे सबस्क्रायबर्स होत असतील 50-60च्या दरम्यान। तर त्या टाईमला अशी रीच बघून थोडं मनाला भारी वाटलं। आणि बघू शकता मागं धबधबा आहे, तिकडं पडत आहे, तर तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला। तर बाजूबाजून जाऊया। तर चला मित्रांनो भेटूया, आणि हे लास्ट स्पॉट असणार आहे, त्याच्यानंतर आपण सीधा घरी जाणार, कारण बेळगाव इथून नाही म्हटला तर पण 60-65 किलोमीटर तरी आहे, आणि जायला आपल्याला रोड बरोबर नाही आहे, त्यामुळे जायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागतील फक्त रोडामुळे। रोड व्यवस्थित असेल तर मी 1 तासामध्ये पोहोचू शकतो, 1 ते 1.5 तासमध्ये 65 किलोमीटरचा अंतर मी पार करू शकतो, पण बघूया आता। चला मित्रांनो धबधब्याकडे मागे बघू शकता, धबधबा पडत आहे, तर तिकडे जाऊनच मी भेटतो तुम्हाला। चला। तर मित्रांनो हा धबधबा आहे, आणि आपण विचार करायला की तिकडं आता जाऊन उपयोग काही नाही आहे, बघू शकता तिकडे जाऊन उगाच एवढ्या पाण्यामधून जाऊन काही उपयोग नाही, तरी आपण आता वापस निघत आहे, बघू शकता। तर चला मित्रांनो आपण इथून जाऊया आधी, आणि अंधारसुद्धा होत आहे कारण 6चा आकडा दाटला आहे, 6 ते 8 पर्यंत पोचलो तरी खूप बरं होईल। तर चला। तर मित्रांनो ह्या वर्षी आंबोलीमध्ये फर्स्ट टाइम आलो, ह्या वर्षाचं बोलत आहे मी, मागच्या वेळेचं नाही बोलत आहे। या वर्षी मागच्या वेळी ते खरं तर म्हटलं तर 4 ते 5 वेळा तर मी आंबोलीमध्ये येऊन गेलो आहे, पण ह्या वर्षी ही फर्स्ट टाईमच आहे, आणि मला नाही वाटत याच्या पुढं कुठं होईल आंबोलीला यायला, कारण पावसाने खूप त्रास दिला ह्या वर्षी, म्हणजे रोडचे रोड ब्लॉक करून टाकले होते, त्याच्यामुळे पावसामध्ये कुठे जाताच आलं नाही, आणि खूप असे ॲक्सिडेंट्स होत होते वॉटरफॉल्सवरून, त्यामुळे पोलिसांनी बंदी घातली होती, त्याच्यामुळे कुठं जास्त फिरता आलं नाही। पण ह्या वर्षीचा आंबोली आता बी फिरलो आहे, विकता मागा मित्र थांबले आहेत माझे, आणि जायच्या तयारीत आहेत, आणि मला सुद्धा ही परवानगी द्या, मी पण निघतो आता। तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि दोस्तांमध्ये शेअर जरूर करा, आणि कमेंट नक्की करा मित्रांनो। कमेंट केल्याद्वारे कमेंट काही होत नाही, पण मोटिवेशन नक्की मिळतं कमेंट।